डिजिटल इंडियाच्या काळातही एका साध्या रस्त्यासाठी नागरिकांना आपल्या लहान मुलांसह आणि महिलांसह थेट आमरण उपोषणाला बसावे लागत असल्याची अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब समोर आली आहे। सावणी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या गारमाळ धनगरवाडा येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी येत्या 13 जूनपासून थेट रस्त्यावरच आमरण उपोषण करण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय। गारमाळ धनगरवाडा येथे जरी केवळ 6 घरांची वस्ती असली तरी येथील नागरिकांचे जगणं सध्या नरक यातनांसारखे झाले आहे। पावसाळा सुरू झाला की या धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर चिखल होतो आणि मोठे खड्डे पडतात। त्यामुळे येथील ग्रामस्थांना चालणेही कठीण झाले। मुख्य रस्त्यापासून धनगरवाड्याचे अंतर केवळ 1 किलोमीटर आहे। मात्र ही जागा प्रसिद्ध हिरानंदानी कंपनीच्या हद्दीत येत असल्यामुळे गेल्या 5 ते 6 वर्षापासून कंपनी केवळ रस्ता बनवून देतो असे पोकळ आश्वासन ग्रामस्थांना देत आली आहे। आजपर्यंत कंपनीनं हा रस्ता बनवून दिला नसल्यामुळे हिरानंदानी कंपनी आणि स्थानिक चावणी ग्रामपंचायत या हक्काच्या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केलाय। पावसाळ्यात येथील परिस्थिती एवढी भयानक होते की जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी थेट जोळी करून 1 किलोमीटर चिखल तुडवत चालत जावे लागते। शाळकरी मुलांना आणि महिलांना रोज या जीवघेण्या चिखलातून पायपीट करावी लागत आहे। अखेर कंपनीच्या आणि प्रशासनाच्या या आडमुठेपणाला कंटाळून आपल्या लहान लेकरांसह आणि महिलांसह ग्रामस्थांनी 13 जूनपासून थेट रस्त्यावरच उपोषणाला बसण्याचा निर्धार केलाय। आता तरी या गरिबांच्या रस्त्याचा प्रश्न सुटणार का, की प्रशासन आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। आमची समस्या अशी आहे की आमचा इथं एक गारमाळ धनगरवाडा आहे। बऱ्याच वर्षापासून वास्तव्यास आहे, परंतु इथं आम्ही राहत असताना हा रस्ता आमचा पहिल्यापासून वहिवटीचा रस्ता आहे। तर त्या पावसाळ्यामध्ये आता जरी मातीचा केला उन्हाळ्यामध्ये तरी पावसाळ्यात तो पूर्णपणे वाहून जातो आणि त्यानंतर आमचे येणे जाणे पूर्ण बंद होते। आमची लहान मुलं शाळेत जातात इकडून, ते पूर्ण चिखलामध्ये जावं लागतं। त्यानंतर कोण जर आजारी असेल तर त्याला जाण्यासाठी मोठी गाडी न जात, त्याच्यामुळं आम्हाला त्यांना झोळी करून वगैरे न्यावं लागतं। डिलिव्हरीच्या महिला असतील किंवा आजारी जास्त पेशंट असतील, असं खूप आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो। आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत आणि हिरानंदानी कंपनी असेल त्यांना आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडं मागणी केली की आम्हाला रस्त्याचा विषयी तुम्ही हे करा रस्ता। तर त्यांनी आज करू उद्या करू असं करून बऱ्याच वर्ष आम्हाला त्या असंच ठेवलेलं आहे, अजून परत काय झालेलं नाही रस्ता। त्याच्यामुळं आम्ही आता येत्या त्यांच्या आश्वासनांना कंटाळून ग्रामपंचायत असेल किंवा हिरानंदानी ग्रीनफील्ड कंपनी असेल यांच्या आश्वासनांना कंटाळून आम्ही शेवटचा निर्णय घेतला आहे की येत्या 13 जून 2026 आम्ही आमरण उपोषणाला इथं बसत आहे। त्याचे आम्ही पत्र खालापूर तहसीलदार साहेब यांना दिलेले आहे, BDO साहेब यांना दिले, खालापूर पोलीस स्टेशन यांना दिले, खोपोली पोलीस स्टेशन देऊन विविध संघटनांनासुद्धा आम्ही ह्याच्यात पत्र दिले। संघटनांचासुद्धा आम्हाला खूप पाठिंबा दिला आहे सगळ्यांनी, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि जर आमचा रस्ता ते 2 दिवसात ते बोललेत आम्ही हे करतो, विचार करतो त्याच्यावरती काय करता येईल की, नाहीतर आम्ही 13 तारखेला येथे उपोषणाला बसतो।